शेतकरी मित्रांनो, राम राम. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी किशोर पाटले. इथून पुढील प्रत्येक व्हिडिओच्या सूचनाचं ऑडिओ स्वरूपात सादरीकरण करणार आहेत. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यात मान्सूनचा जोर वाढला असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात. राज्यात अजून पुढील काही दिवस पाऊस कायम असणार आहे. त्यामुळे ज्या भागात पाऊस झाला नाही अशा भागातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. मध्य भारतावर सध्या मान्सूनची ट्रफ असल्यामुळे आणि मान्सून आस असल्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये, अगदी थोडं राजस्थानकडे सुद्धा आणि गुजरातच्या पूर्व भागात सुद्धा परिणाम होऊ लागला आहे. छत्तीसगडमध्ये याचा परिणाम आहे, तेलंगणामध्ये. तर मुख्यत्वे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यावर अधिक प्रभाव असल्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात चांगल्या प्रकारचा पाऊस, मुसळधार पाऊस काल काही भागात झालेला आहे. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. अल निनोचं वर्ष आहे आणि तरी देखील आपण जर परिवर्तनं बघितली तर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होताना दिसते आणि हे बाष्प पुढे मान्सूनला गती प्राप्त करण्यास मदत करू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. या ठिकाणी आपल्याला मध्य भारतावर मुख्यत्वे करून मान्सूनचा प्रभाव आहे. त्यामुळे मान्सून थोडा पुढे सरकण्यासाठी मध्य भारतात अनुकूल वातावरण आहे. मात्र दोन्ही शाखा कमकुवत आहेत. मान्सूनची गेल्या 2-3 दिवसापासून म्हणजे 23 नंतर 23 ते 26 फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. पूर्व भारतामध्ये 12 ते 26 फारशी प्रगती होऊ शकली नाही. मात्र पुढील प्रगती होण्याकरता पूर्व भारतातून आणि मध्य भारतातून अनुकूल परिस्थिती थोड्याफार प्रमाणात निर्माण होते आहे. पावसाचं प्रमाण कमी झाल्याने उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये खास करून उष्णतेची लाट आहे. बाकी महाराष्ट्रातील उष्णतेची लाट मान्सून पोहोचल्यानंतर बऱ्यापैकी कमी झाली आहे. काल भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे. त्यात महाराष्ट्रात खास करून मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या रिजनमध्ये पाऊस दाखवलेला आहे. मात्र पर्जन्य छायेच्या प्रदेशात फारसा पाऊस झालेला नाही. या ठिकाणची परिस्थिती स्पष्ट दिसते. आज भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट असून दक्षिणेतील आणि पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये, काही राज्यात ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारतात मात्र पावसाचा प्रभाव अजून पोहोचलेला नाही. उत्तर प्रदेशमध्ये सध्या उष्णतेची लाट कायम आहे. मात्र आता या ठिकाणी लवकरच पावसाळी परिस्थिती पोहोचत असल्यामुळे या ठिकाणची उष्णतेची लाट देखील कमी होईल. ज्या भागात मान्सून अद्याप पोहोचलेला नाही त्या भागामध्ये पावसाची उघडीप दाखवण्यात आली आहे. बाकी मान्सून पोहोचलेल्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हा 28 तारखेचा अंदाज आहे. तीच परिस्थिती आपल्याला 29 तारखेला देखील दिसते आहे. 30 तारखेलाही पावसाचा जोर कमी होतोय. परंतु प्रत्यक्षात जेव्हा 30 तारीख उजाडेल तेव्हा मात्र आपल्याला हा अंदाज बदललेला दिसेल. कारण मान्सून थोडा प्रगती करेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात देखील 30 तारखेला काही भागात पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 1 जुलैला मध्य भारतावर आणि पश्चिम भारतात बहुतांश राज्यांमध्ये महाराष्ट्रासहित पाऊस उघडण्याचे संकेत दिलेत. तोच अंदाज 2 तारखेलाही कायम आहे. 26 तारखेपासून 3 जुलैपर्यंत विदर्भाचा भाग वगळता महाराष्ट्रात सेफेसने चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे आणि दोन्ही समुद्रात वातावरण पोषक असेल. पुन्हा एकदा मध्य भारतावर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण
3 जुलै ते 10 जुलै बनण्याचा अंदाज देण्यात आला आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच भागात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. शिवाय संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण आपल्याला 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत देखील CFS मॉडेलने दाखवलं आहे. मान्सून सध्या मध्य प्रदेशमध्ये थोडी प्रगती करू शकतो असा अंदाज आहे. 28 तारखेला देखील मध्य प्रदेश, महाराष्ट्र जोरदार पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण पावसाळी वातावरण आहे. कोकणात मुसळधार पावसाची शक्यता 28 तारखेपासून आहे. 29 तारखेला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पावसाळी प्रमाण वाढेल. थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पर्जन्यछायेचा प्रदेश 30 तारखेला देखील आपण बघतो विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पावसाळी परिस्थिती आहे. परंतु पर्जन्यछायेचा जो काही भाग आहे या ठिकाणी थोडी कमी दिसते. 1 जुलैला मात्र हवामानात बदल होतोय. कोकण आणि पूर्व विदर्भ पावसाचं प्रमाण वाढतंय. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र होईल. 2 तारखेला देखील अतिशय उत्तम अशा प्रकार वातावरण तयार होतंय आणि यामध्ये आपण बघतो मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीला पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की मान्सून पूर्वेकडून सुरुवातीला प्रगती करेल असं दिसतंय आणि थोडाफार प्रमाणात तो वारे पुढे सरकल्यामुळे गुजरातमध्ये देखील 2 तारखेपर्यंत प्रभाव पाडेल असं दिसतंय. 3 तारखेपासून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता वाढते. पूर्व विदर्भ आणि कोकण मुसळधार पावसाची शक्यता आहे. 4 तारखेला देखील मान्सून बऱ्यापैकी प्रगती करणार आहे. त्याच्यामुळे पूर्वेकडून प्रगती होते. दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे 4 तारखेला आणि एक वादळी प्रणाली मध्य भारतावरून सरकत असल्यामुळे आणि त्या पाठोपाठ पुन्हा बंगालच्या उपसागरात नवीन वादळी प्रणाली विकसित होत असल्यामुळे वातावरण बदलतंय. दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस आहे. अगदी महाराष्ट्रात देखील सर्वदूर पावसाची शक्यता वाढते आहे आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की विशाखापट्टणमच्या दरम्यान जेव्हा एखादी वादळी प्रणाली विकसित होईल तेव्हाच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल आणि या काळात वैशिष्ट्य म्हणजे बंगालच्या उपसागरातून जेव्हा सिस्टम भारतावर येतात तेव्हा मुख्यत्वे करून पर्जन्यछायेच्या प्रदेशातही पाऊस होतो. आपण एक हवामानातला महत्त्वाचा बदल बघितला तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये फारशा हालचाली दिसत नाहीत. त्याचबरोबर दक्षिण बंगालच्या उपसागरातही फारशा हालचाली नाहीत. आता या ज्या हालचाली आहेत त्या उत्तर बंगालच्या उपसागरात म्हणजेच पूर्व शाखेला बळ देणाऱ्या आहेत. 5 तारखेला आपण बघतो की एक जी चक्राकार स्थिती आहे ती गुजरात पूर्व भागावर परिणाम करणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 5 तारखेलाही मुसळधार पावसाची शक्यता बऱ्याच भागात आहे. 6 तारखेला मात्र हे वातावरण गुजरातकडे सरकणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पाऊस राहील, थोडा पूर्व विदर्भात राहील, परंतु पश्चिम महाराष्ट्रातून पाऊस उघडायला सुरुवात होईल. एक लक्षात घ्या की 6 तारखेला भारताच्या बऱ्याच भागात मान्सूनचा प्रभाव पोहोचलेला असेल. आपण 7 तारखेला ही सिस्टम थोडी गुजरातवर आणि मध्य प्रदेशवर प्रभाव टाकणार आहे. त्याच वेळेस ती महाराष्ट्राच्या उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील परिणाम करण्याची शक्यता आहे. 8 तारखेला देखील नंदुरबार, धुळे, नाशिक भागावर परिणाम असणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पूर्वतयारीला लागावं. कोणाचे जर टोमॅटो वगैरे असतील तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ते मजबूत पद्धतीने बांधून कसे ठेवता येतील किंवा त्या संदर्भातली पूर्वतयारी करा, कारण वादळी परिस्थिती थोडी जुलैमध्ये उत्तर महाराष्ट्रात परिणाम करणार आहे.
9 तारखेपासून मात्र स्थानिक स्वरूपाचं वातावरण कमी होणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यानंतर जी काही विश्रांती हवी असते ती आपल्याला या ठिकाणी निर्माण होईल. 10 तारखेला कोकणात पाऊस चालू राहणार आहे. आपण 10-11 तारखेला एक बघतो की गुजरात राजस्थानकडे जरी पाऊस सरकला तरी आपल्याला अरबी समुद्रामध्ये फारसं पोषक वातावरण नाही आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात उघडीप आहे आणि एल निनोचा हा प्रभाव आहे. बाष्पच नाही तर पाऊस कुठून येणार अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पुढे खंड पडणार की काय हे आपल्याला अजून अनिश्चित आहे. एखाद्या वेळेस बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण तयार होऊ शकतं, परंतु ते आत्ताच सांगणं कठीण आहे. मान्सून संपूर्ण भारतात 11 तारखेपर्यंत पोहोचलेला असेल. आपण जेव्हा पुढील पंधरवड्याचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा स्पष्टपणे जाणवतं आहे की या भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. त्याच वेळेस आपल्याला या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस या दरम्यान होईल असा अंदाज आहे. आणि आपल्याला दिसते की हा जुलैचा पहिला प्रभाव हा मध्य भारतावर देखील किंवा खास करून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यालाही साथ देईल असा अंदाज आहे. इथले अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, वर्धा या भागात थोडं पावसाळ्यातून रात्री होतं. कोकण किनारपट्टीला आता हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्याने पावसाचं वातावरण आजपासून सुरू होईल. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. मराठवाड्यात, विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे आजही कालप्रमाणेच अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अगदी नांदेड, परभणी, जालन्यापर्यंत चांगला पाऊस, जळगावमध्ये चांगला पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आता पहिल्यांदा कोल्हापूर, सांगली किंवा या एकदम वातावरण बदलते. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आज वाढते. म्हणजे महाराष्ट्रात एकूणच पावसाचं प्रमाण आज वाढू शकतं, कारण एक हलकी चक्राकार स्थिती ही तेलंगणा आणि महाराष्ट्रावर आहे आणि ही चक्राकार स्थिती महाराष्ट्राला पाऊस देणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस होऊ शकतो. एकदम पोषक स्थानिक वातावरण आहे. कोकणात आज रात्री पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण 28ला असणार आहे. त्यामुळे कोकणात देखील मुसळधार पाऊस दक्षिणेकडून सुरू होऊ शकतो. सर्वदूर महाराष्ट्रात पावसास पोषक स्थिती आपल्याला 28 तारखेला दिसते. म्हणजे कोणत्याही असा भाग नाही की त्या ठिकाणी आता खंड आहे, उघडीप राहील, असा कोणताही भाग नाही. पावसाचं प्रमाण 28 पासून वाढते. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात त्याचा प्रभाव पडेल. 29 पासून कोकणात पावसाचं प्रमाण अधिक वाढेल. आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये 29 तारखेला काही भागात मुसळधार पाऊस दिसतोय. विदर्भ, मराठवाड्यातही पावसाची शक्यता राहील. कोकणात पावसाची शक्यता राहील. आजपासून कोकणात जसा पाऊस सुरू होईल तसा तो सातत्याने चालू राहण्याची शक्यता आहे. 30 तारखेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण राहील आणि 30 तारखेला जून महिना संपेल. परंतु अतिशय मोठी घट जूनमध्ये दिसते. मान्सून लेट झाल्यामुळे भारतात आणि महाराष्ट्रात देखील घट राहू शकते. परंतु आता होणारा पाऊस हा ही घट किती कमी करू शकतो हे आपल्याला बघायचं. 1 तारखेपासून कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे. महाराष्ट्रात अनेक भागात पावसास पोषक स्थिती आहे, कारण वातावरण हे बंगालच्या उपसागरातून आहे आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण मान्सूनला पोषक असतं. त्यामुळे एकूणच आपल्याला दिसतंय की 2 तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा अंदाज कायम आहे. 3 तारखेलाही तो कायम आहे. 4 तारखेला मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्याच भागात दिसू शकतो आणि एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रातून पास होते. आणि आता आपल्याला जी चक्राकार स्थिती महाराष्ट्रातून पास होते
ती गुजरातवर पोहोचलेली दिसते आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर 5 तारखेलाही असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात तिचा सातत्याने परिणाम होईल. जशी 6 तारखेला ती पुढे जाईल तसं महाराष्ट्रातील इतर भागातलं वातावरण कमी होऊ शकतं. परंतु या चक्राकार स्थितीचा मोठा प्रभाव, कारण हिला 7 तारखेला अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांची साथ मिळणार आहे आणि त्यामुळे कदाचित तिचा प्रभाव वाढून ती मध्य भारतावर सरकते की गुजरातवर सरकते. त्यामुळे या भागात त्याचा परिणाम होईल आणि 8 तारखेपासूनच महाराष्ट्रात पाऊस प्रमाण कमी होऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज मॉडेल देऊ लागले आहे. तर आपण बघूयात हवामानात काय बदल होतोय. शेतकरी बंधूंनो, राम राम. आपल्या पाठीमागच्या व्हिडिओला ज्या काही कमेंट्स शेतकरी बांधवांच्या आल्या आहेत त्या कमेंट्स आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. त्या काही कमेंट्स मी नोट करून ठेवल्या आहेत. त्या एक एक करून आपण या मॉडेल बेस अंदाजामध्ये त्याचा समावेश करून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक कमेंट्स अशी होती मित्रांनो, गेवराई तालुक्यात पाऊस कधी येणार? तर आज थोड्या पावसाची शक्यता आहे. तसेच 28-30 दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता त्या भागात दिसत आहे. त्याचबरोबर दुसरी कमेंट आहे धरणगाव. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की गाव वाईज अंदाज नसतात, तालुका किंवा जिल्हा पातळीवर हे अंदाज दिले जातात. तरी सुद्धा जिल्हा जळगाव अशी एक कमेंट्स आहे की त्या ठिकाणी पाऊस कधी होणार? तर आज हलका ते मध्यम पावसाचा अंदाज त्या भागात दिसत आहे. त्याचबरोबर 28 ते 29 दरम्यान चांगला, तर 30 जून ते 1 जुलै दरम्यान मध्यम पावसाची शक्यता त्या भागात दिसत आहे. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आहे की रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असेल? तर रायगडमध्ये आज तुरळक ठिकाणी हलक्या ते 29 ते 30 जून पासून जोर वाढण्याची शक्यता त्या भागात दिसत आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, विशेष करून सांगली, सोलापूर, जसे की पंढरपूर या भागामध्ये पाऊस केव्हा येणार किंवा कसा येणार? मी एक सुरुवातीला सांगतो की व्हिडिओ टाकीपर्यंत यातील बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली असेल. काही भागामध्ये अजूनही थोडी वाट पाहावी लागेल अशी शक्यता दिसत आहे. तर सांगली, सोलापूरमध्ये आज मोजक्या ठिकाणी 28 जून ते 1 जुलै दरम्यान या भागात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी देखील काळजी करू नका. त्यानंतर आपला सहावा प्रश्न आहे की श्रीरामपूर तसेच नेवासा या तालुक्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज किंवा पुढील पावसाचा अंदाज कसा आहे? तर 29 पर्यंत हलके ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 30 जून ते 1 जुलै दरम्यान चांगली सुधारणा यात शेतकऱ्यांना नक्कीच पाहायला मिळेल. त्याचबरोबर एक प्रश्न होता की जेव्हा सतत आणि वारंवार विचारला जात होता की दुष्काळ पडणार का? तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो की यावर्षी कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडणार नाही. खोट्या अफवा माध्यमामार्फत काही गेल्या दिवसात पसरवल्या जात होते आणि त्याला शेतकरी बळी पडले आणि ही जी अफवा आहे ते एकदम वाऱ्यासारखी शेतकऱ्यांमध्ये पसरली. आपल्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर मच्छिंद्र बांगर साहेबांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला की यावर्षी कोणत्याही प्रकारचा दुष्काळ नाही, फक्त पावसामध्ये थोडी घट येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की फुलंब्री तालुक्यामध्ये पाऊस कसा असेल? तर आज उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 29-30 जून दरम्यान चांगली सुधारणा पावसामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे धुळ्याच्या पश्चिम भागात केव्हा पाऊस होईल किंवा कसा पाऊस असेल? तर आज शक्यता खूप कमी आहे, परंतु उद्यापासून चांगल्या पावसाचे संकेत याही भागात दिसत आहेत. तर मित्रांनो, आपण ह्या ज्या कमेंट्सला उत्तर दिले आहेत हे पूर्ण मॉडेल बेस आहेत. यामध्ये बदल होऊ शकतो याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. आणि मी कोणते हवामान तज्ज्ञ नाही, मी सुद्धा मॉडेलवर पाहूनच आपल्याला हवामानातील जे आपण कमेंट्स केले त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले कमेंट्स घेऊन. चला, तोपर्यंत धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.